अहिल्यानगर तालुक्यातील आगडगावसह विविध ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठीचा राखीव असलेला 15% स्वनिधी गेल्या 3 वर्षांपासून खर्च झाला नसल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने केली। वारंवार लेखी विनंती करूनही प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने मागासवर्गीय समाज विकासापासून वंचित राहिलाय। याबाबत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच पंचायत समितीचे प्रभारी अधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, संघटक सुधीर ठोंबे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिंगारदिवे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिरसाट यांच्यासह आगडगावचे ग्रामस्थ आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आगडगाव ग्रामपंचायतीने 2023 ते 25 या कालावधीत निधीचा विनियोग केला नसून या निधी जाणीवपूर्वक लॅप्स केला जात असल्याचे निवेदनात म्हटलंय। या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून श्वेतपत्रिका काढण्याची आणि दोषी सरपंच आणि ग्रामसेवकांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। येत्या 7 दिवसात प्रशासनाने ठोस कार्यवाही न केल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलाय। जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे सीओ साहेबांची भेट घेण्यासाठी आलो, कारण आगडगाव ग्रामपंचायत मध्ये 2023, 2024, 2025 आणि आता 2026 जवळजवळ 3 ते 4 वर्ष जो अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी निधी असतो 15%, तो आम्ही वारंवार विनंती अर्ज करून ग्रामपंचायतमध्ये सांगितलं का हा निधी खर्च करा आणि योग्य प्रकारे तो खर्च झाला पाहिजे। परंतु जे काही ग्रामपंचायतमध्ये सरपंच आहेत त्यांची उदासीनता दिसून आलेली आहे आणि तो निधी खर्च होत नाही। त्यासाठी आम्ही सीओ साहेबांकडे विनंती केलेली आहे की त्यांनी योग्य कार्यवाही करावी। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 7 दिवसांमध्ये जे काही निवेदन दिलंय त्याच्यावर योग्य कार्यवाही होईल आणि नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ साठे यांचं मार्गदर्शन आणि बाळासाहेब आंबेडकर यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही तीव्र अशा स्वरूपाचं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आंदोलन करू।